हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे आणि त्याच्यामध्ये ना 40 प्रश्न हे तांत्रिक घटकासाठी आहेत पहा. आता तांत्रिक घटकासाठी जे 40 प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कामगार कायदे विचारले जाणार आहेत आणि त्यापैकीच एक कायदा आहे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 मधील सगळी कलमं एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्येक कलम म्हणजे कोणतं कलम कशाशी संबंधित आहे आणि या एकाच व्हिडिओमधून 40 पैकी तुम्हाला साधारणपणे 7 ते 8 प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि कामगार कायद्यावरचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. एक प्लेलिस्टच बनवलेली आहे कामगार आयुक्तालय आणि चौकीदार पदाची. त्यामध्ये तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालयासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस जी-एस-टीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि अतिशय कमी फीमध्ये आणि संपूर्ण सिलेबस म्हणजे मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, कामगार कायदे, विज्ञान सगळे म्हणजे जो काही सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस इतक्या कमी फीमध्ये मी उपलब्ध करून दिलेला आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता आपण कामगार कायद्यामधली जी कलमं आहेत त्या कलमांची माहिती पाहूयात. त्याच्या आधी ना सुरुवातीला आपण जी काही महत्त्वाच्या तारखा आहेत, त्या तारखांची माहिती पाहणार आहोत आणि मग लगेच कलमांची माहिती पाहूयात. तर त्याच्यामध्ये पाहता महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981. त्याच्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राज्यपालांनी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन व कल्याण अध्यादेश 1981 हा अध्यादेश कधी काढला माहिती आहे? 29 जून 1981 रोजी प्रस्थापित केला. तर ही तारीख महत्त्वाची आहे. परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, की राज्यपालांनी या कायद्याचा अध्यादेश कधी काढला? तर 29 जून 1981 ला काढलेला आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची माहिती आहे पहा, की महाराष्ट्राच्या विधिमंडळात या अधिनियमास राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली माहिती आहे? तर राष्ट्रपतींनी जी मंजुरी दिलेली आहे, ती दिलेली आहे 24 सप्टेंबर 1981 रोजी संमती दिली. त्याच्यानंतर त्याच्या पुढची माहिती पहा आता. 24 सप्टेंबर 1981 ही तारीखसुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची तारीख आहे पहा, की राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात हा अधिनियम 25 सप्टेंबर 1981 रोजी सर्वप्रथम इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला. तर ह्या 3 तारखा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, की महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमामध्ये एकूण किती कलमं आहेत? तर एकूण किती कलमं आहेत? 31 कलमं आहेत. हे सुद्धा पाठ करून ठेवा. एकूण कलमं किती आहेत? 31 आहेत. आता या अधिनियमामध्ये जी काही कलमं आहेत ना, त्या सगळ्या कलमांची माहिती आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यामध्ये पहिलं कलम आहे पहा, कलम 1 कशाशी संबंधित आहे? तर संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ व प्रयुक्ती. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येईल, की या अधिनियमामधील कलम 1 कशाशी संबंधित आहे? किंवा संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ याची माहिती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर ती कलम 1 मध्ये दिलेली आहे. आता कलम 2 जे आहे ना, त्याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या व्याख्या म्हणजे महामंडळ म्हणजे काय? मालक म्हणजे काय? सुरक्षा रक्षक म्हणजे काय? शासन म्हणजे काय? अशा वेगवेगळ्या भरपूर व्याख्या याच्यामध्ये दिलेल्या आहेत. कलम 3 मध्ये ना सुरक्षा रक्षकांना नियमित नोकरी मिळावी हे निश्चित करण्यासाठी योजना याची माहिती दिलेली आहे. कलम 4 मध्ये सल्लागार समितीची योजना करणे याची माहिती दिलेली आहे. म्हणजे सल्लागार समिती याच्याशी संबंधित कलम कोणता आहे? तर कलम 4 आहे. त्याच्या पुढे पहा कलम 5. तर कलम 5 योजना लागू करण्यासंबंधी विवाद, म्हणजे योजना लागू करण्यासंबंधी जर काही विवाद झाले तर त्या संदर्भातली माहिती कलम 5 मध्ये दिलेली आहे. कलम 6 मध्ये मंडळाची रचना दिलेली आहे पहा. आता हे आय-एम-पी म्हणजे सगळेच कलम महत्त्वाचे आहेत, पण याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न येऊ शकतो, की मंडळाची जी रचना आहे, सुरक्षा रक्षक मंडळाची, त्याची माहिती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर कलम 6 मध्ये दिलेली आहे. कलम 7 मध्ये राज्य शासनाचा एक व्यक्ती मंडळ नेमण्याचा अधिकार, म्हणजे फक्त एका व्यक्तीचं मंडळ सुद्धा राज्य शासन नेमू शकतं आणि त्याची माहिती कलम 7 मध्ये आपल्याला दिलेली आहे. कलम 8 मध्ये मंडळाचे अधिकार व कर्तव्य, आय-एम-पी आहेत पहा. मंडळाचे अधिकार व कर्तव्य, मंडळाची रचना
याच्याशी संबंधित जी कलमं आहेत ती व्हेरी, व्हेरी आय-एम-पी आहेत. तर मंडळाची रचना कलम 6 मध्ये एक व्यक्ती मंडळ नेमण्याचा अधिकार कलम 7 आणि मंडळाचे अधिकार व कर्तव्य याची माहिती कलम 8 मध्ये दिलेली आहे. आता कलम 9 कशाशी संबंधित आहे पहा, तर कलम 9 मध्ये मंडळाचे लेखा व लेखा परीक्षा याची माहिती दिलेली आहे. कलम 10 मध्ये अनर्हता आणि काढून टाकणे याची माहिती दिलेली आहे. कलम 11 मध्ये मंडळाच्या सदस्याने पदाचा राजीनामा देणे याची माहिती दिलेली आहे. कलम 12 मध्ये मंडळाची रिकामी जागा शक्य तितक्या लवकर भरणे, म्हणजे राजीनामा दिला असेल किंवा निधन झालं असेल, त्यामुळे जर मंडळाची जागा रिक्त झाली, तर ती लवकर भरणे त्याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. आता कलम 13 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे ते पहा. तर कलम 13 मध्ये मंडळाचे कामकाज योग्य आणि विधिग्राह्य असल्याचे मानणे. कलम 14 मालक आणि सुरक्षा रक्षक यांच्याकडून येणे असलेल्या रकमांचे निर्धारण. कलम 15 सल्लागार समितीची माहिती ही कलम 15 मध्ये दिलेली आहे. कलम 16 निरीक्षक व त्यांचे अधिकार यांची माहिती दिलेली आहे. निरीक्षक पदाची जाहिरात आलेली आहे, त्यामुळे हे कलम महत्त्वाचं आहे. सगळेच कलम महत्त्वाचे, हे पाठ करावं लागेल तुम्हाला. कलम 17 अपराधांची दखल घेणे याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. अजूनही आपल्याला भरपूर कलम पाहायचे आहेत मित्रांनो, पण ही परीक्षा टी-सी-एस मार्फत घेतली जात आहे. मग जर तुम्हाला टी-सी-एसनं घेतलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश, मराठी, जी-के यांची माहिती असलेले हे पेपर आहेत आणि हाच तुमचा सिलेबस आहे. म्हणजे 60 प्रश्न जे आहेत ते याच्यावरच येणार आहेत. तर त्यासाठी हे टी-सी-एस पी-वाय-क्यू-पी आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत फक्त 300 प्लस जी-एस-टी आहे आणि याच्यातले बरेच काही प्रश्न तुम्हाला रिपीट पण होऊ शकतात, कारण टी-सी-एस ॲक्चुअलमध्ये झालेले प्रश्नसुद्धा रिपीट करतं आणि ॲक्चुअलमध्ये प्रश्न कसे येतात हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टी-सी-एस पी-वाय-क्यू-पी हे विकत घ्या. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला त्याच्या पुढची माहिती पाहूयात आता. त्याच्या पुढे पहा, कलम 18 पासून आता आपण सुरुवात करूयात. कलम 17 पर्यंतची माहिती आपण पाहिलेली आहे. आता कलम 18 मध्ये कशाची माहिती दिली ते पहा. तर कलम 18 मध्ये मुलांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध याची माहिती कलम 18 मध्ये दिलेली आहे. आय-एम-पी आहे. कलम 19 सुरक्षा रक्षकांना कामगार नुकसान भरपाई अधिनियम लागू करणे. म्हणजे कामगारांचं जे काही नुकसान होतं, आता कामाच्या ठिकाणी काही गोष्टींमुळं शारीरिक नुकसान होऊ शकतं, आर्थिक नुकसान होऊ शकतं. तर त्याची भरपाई मिळावी यासाठी हा कामगार नुकसान भरपाई अधिनियम आहे. तर तो अधिनियम या सुरक्षा रक्षकांना सुद्धा लागू करणे असं कलम 19 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 20 वेतन देण्याबाबत अधिनियम सुरक्षा रक्षकांना लागू असणे, की त्यांना नियमित वेतन मिळावं या संदर्भात. कलम 21 स्त्री सुरक्षा रक्षकांना प्रसूतीविषयक लाभ अधिनियम लागू असणे, म्हणजे जेव्हा त्यांची डिलिव्हरी होते, बाळ होतं, त्यावेळेला त्यांना त्याचे लाभ मिळावेत, म्हणजे सुट्टी मिळावी, ते पण पगारी सुट्टी मिळावी, असे जे अधिनियम आहे तो त्याला लागू व्हावा, असं कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे. आय-एम-पी आहे. कलम 22 मध्ये पहा, विवक्षित प्रकरणी इतर कायद्यांखालील अधिकार व विशेष अधिकार यावर परिणाम न होणे असं दिलंय बरं का, म्हणजे परिणाम होणार नाही. आता कलम 23 कशाशी संबंधित आहे, तर माफीशी संबंधित आहे. कलम 23 मध्ये माफीची माहिती दिलेली आहे. कलम 24 मंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी करण्याचा अधिकार शासनाला कलम 24 मध्ये दिलेला आहे. कलम 25 मंडळाचे अधिक्रमण याची माहिती आहे. कलम 26 मध्ये करार मुक्त होणे याची माहिती दिलेली आहे. कलम 27 मध्ये अपराधाबद्दल सर्वसाधारण शास्ती म्हणजेच शिक्षा, पनिशमेंट, त्याची माहिती दिलेली आहे. कलम 28 मध्ये पहा कशाची माहिती दिलेली आहे. तर कलम 28 मध्ये या अधिनियमान्वये केलेल्या कार्यवाहीस संरक्षण देण्याची माहिती कलम 28 मध्ये आहे. कलम 29 नियमन करण्याचा अधिकार. कलम 30 राज्य विधिमंडळासमोर नियम व योजना ठेवणे. कलम 31 सन 1981 चा महाअध्यादेश क्रमांक 5 याचे निरसन व व्यावृत्ती याची माहिती कलम 31 मध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये ना आपण 31 कलमांची माहिती पाहिलेली आहे. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. परत व्हिडिओ पाहून ही कलमं तुम्ही पाठ करा. परीक्षेमध्ये याच्यावर तुम्हाला 7 ते 8 प्रश्न येऊ शकतात असा माझा अंदाज आहे. 40 प्रश्नांपैकी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.